माणसाचा विचारच पडला मला. मी कायच करू काय नाही. विचारा किती वेळचा गेला अजूनही आला नाही ना. पैसे दिले म्या सामान आणाले. काय करते न काय नाही. सामान आणायला पैसे तर दिले पण दारू पिऊन येईन का तर आली नाही. लय वेळ अर्धा तास झाला ना. काय करा मापाशी तेवढंच पैसे आहे बाई. कायच करू आता या माणसाचं. येईन का नाही येईन बाप्पा. अरे हो काय दारू पिऊन आली ना. जीवाले विचार पडलं बाई. आता मारते बाई मा बाजरेले बाजरा मारते माय नवरेले. आता काही खरं नाही आहे. काय करू आता. आणि भांडण झालं दोघा भावाचं. आता काही खरं नाही हो बाई. नीला नीला काय भाऊजी काय म्हणता. त्याला पैसे काय दिले मग? हा तिकडे तो दारू पिऊन आला ना, मान लावून आला तिकडे. हा शिया देते ना तो बेकार बेकार लोकायले. तुला काही वाटत नाही का तू त्याच लाडवला त्याले, त्याच लाडाला मान पैसे देतो त्याले. काही काम होतं काय पैसे द्यायचं त्याले? तुम्हाला कसं माहित झालं. आला ना तिकडून फोन दिसूनच आला ना. तिकडून येऊन आला गणलत. हा तिकडे लोकांसंग भांडण करून आला तो. शिया देते लोकायला. काही काम आहे का याच्या संग बोलते का ते लोक? हा तुडू का त्याला धरून? पप्पा माझ्या नवऱ्याला काय मारून पाहिलं तुम्ही? नाही तुमचा रिपोर्ट येईन तर माहिना दुसरं. हा नेहमी काची मारणं पेते हाय शोक दिले. तुम्ही तर नाही दिले मॅच दिले. काय म्हणता तुम्ही? माझ्या नवऱ्याला अंगाला हात लावून पहा मग सांगतो तुम्हाला. हो ह्याच त्या यानं सोया गेला. तू घेतो त्याच्या इकडून भात तर सुटी आणतो त्याला मी 8 दिवसात. असा कसा दारू पेते? हा त्याच यानं त्याच वाया झाला. तू आली तेव्हापासून जास्त दारू पेते तो. पहिले नाही पे एवढा. आणि कोणाला शियाई नाही दे. तू त्याची काना फुगतो ना. घरात भांडणं लावतो ना तू. हा तुला चांगलं वाटते ना भांडणं लावाले घरात? हा मी भांडण लावतो. तुझी बायको चुप राहते. सांगतच राहते तुझी बायको. ते नाही दिसत. तुम्हीच किती देता आम्हाला पैसे. किती देऊन आले तुम्ही एवढ्या वर्षापासून? पाहूनच आली ना. एक खडकू नाही देत. कमाल जा लागते ना मला. स्वतःचा भाऊ दारू पिते तर सवय नाही स्वतःच्या हातानं पान उतारा करायची तुम्हाला. ते तुमचे रिस्पेक्ट करत नाही. तुम्ही स्वतःच्या हातानं पान उतारा करताना बोलायची तुम्हाला. कायलेच बोलते तो त्याच्या याच्यात. किती काही करून नाव आहे काय तिले? नाव आहे काय तुमचं? किती करता तुम्ही तिच्या लेकरासाठी तिच्यासाठी. पण तुमचं मन दुखते तो दारू पिते तर. पण तिला किंमत आहे काय? पाय ना कशी करून आली ते, कशी बोलते तुम्हाला. काय बरं तू अंदुरा जाय मी त्याला पाहतो. हा तू बोल नको त्याच्या मनात. मी ते पाहतो तो पाहतो. थांब. हा तमाशे दाखवते लोकायले. 4 लोकायले तमाशे. बेकार बोलणं चांगलं आहे काय हे? मी काय त्याच्या मनात पडले? तुम्ही काय त्याला मारलं? मी घरच सोडून जातो. तुम्ही जास्त करता. हा त्याला किंमत नाही तुमच्या. तुम्ही त्याच्या मनात पडतास कायले? हा तुम्ही काय त्याच्या संगत राहिले? आता मी अलग तिकडे चालली जातो. मी मामाच्या घरी सगळे भांडे घेऊन जातो. तुम्ही काय त्याच्या याच्यात बोलले तर चलता का नाही चलत? चला अंदर घरात चला म्हणता ना तुम्ही. माझ्या नवऱ्याचा भाग घेता. आता कोण चालले बायकोच्या भागाच्या ऐकून. सगळे आपापलं येते. हा वेळ आला का सगळं असते. तुम्ही लय 70 केलं मावर घरच्याईनं. लय 70 केलं माहित आहे मला. माय नशीब बुवार आहे ना म्हणून तर मला हे दिवस पाहा लागून आले. हा म्या काही दारू प्यायला पैसे दिलते काय? किराणा आणायला दिलते. पण दारू प्यायला तर काय करू? कोणी होतं नाही मग आणाले सामान. म्हणून मी त्याला आणायला लावलं. तर याईनं तमाशा केला. तिकडे जाऊन दारू पिऊन आले ना ते लोव्यात. पाहिजे ना तिथं पडले आहे ना. आणा उचलून आता स्वतःच्या भावाले. मी काय आणलं? तुम्ही काय तिथं गेले? मग पाहिजे तुम्ही. मी आहे तुम्ही आहे. हा फक्त तुम्ही जाऊन तर बा तिला बोल द्या. काही बोलू द्या. हा तिचं कामच आहे बोलायचं. तिला उचलून द्यायचं कामच आहे. भांडणं लावायची घरात. तू सोडतं काय? तो माय भाऊ आहे. हा तो जाणे मी जाणे. तू म्हणतात पडू नको. मी पाहतो थोन मी. जास्त काही तू बोलू नको. पाहू दे ना मला. काय शिवाय देते तो त्याची काढतो ना मी. लय त्यानं तमाशे लावले आहे घरात. असं 4 लोकांना तमाशे दिसते. काही तिला चांगलं वाटते का? हा सोड बरं. सोड हात सोड. जा. नाही सोडत. काय म्हणता? नाही सोडत. आता म्हणता भाऊजी. हा आता तर तुमची बायको तुमची हात सोडायला तयार नाही. हा बायकोच्या इकडून झाले आता. मला तर येणारच आहे माझ्या नवऱ्याची. कसाही असो माझ्या नशिबी पडला. ते तर मला करावंच लागून आता. मलाच करा लागत. कोणी नाही आहे कोणाचं. स्वतःलाच पाहा लागते. किती काही बेकार दिवस आले. किती काही चांगला मतलबी लोक मतलबीच राहते. होय मग मतलबी काय करून आली व? हा तूही नाही पडली असती अशी. आणि अजून तूच मला बोलतं. हा ते काय केलं नाही व आम्ही. अशी बोलला त्या लेकराचे करतो तूही करतो. तरी तुले नाव नाही म्हटलं. तू लय अर्काट आहे म्हटलं. तू काही कमी नाही आहे. बुढीपाशी काही लावतो माया चुगल्या. बुढी घरी नाही म्हणून बरं आहे. नाही तर बुढी नाही आता त्या शिकडून. बुढीला त्या कळ येते माया येते काय? तिचंही लय केलं आतापर्यंत. तूही लय केलं. पण तुम्हाला नाव नाही म्हटलं. किती भांडणं करता नेहमीच्या नेहमी. म्हणून म्हणतो मागच्या माणसाला पडू नका मदत. त्याच्या मळा नका. ह्या माणसाला बुहारी सवय आहे ना मदत पडायची.
सगळे मलाच बोलते मी एवढं कुच्च बेकार केलं तर यायचं. हा किती बेकार वाटते. हा माणूस असा करते तमाशे. किती काही सुधारायचा प्रयत्न केला काही केला पण सुधरत नाही माणूस. या काय करून काय नाही मला काही समजतच नाही. हा माझी जिंदगी बेकार झाली या माणसाबाई. काय करावं काही समजत नाही. या माणसाला मान उचलायला गेलो ना आपल्यालाच मारमूर करते आणि आपलंच अजून मोमा टोकते जावाई टोकते सारच चोकते. किती काही हे करते तर मी या काही केलं नाही काही यायच्यासाठी किती केलं. या दारू पेते तर सारे कामं सावडतो ना मी तरी नाव नाही म्हटलं माया. काय करते हिचा नवरा चांगला आहे ना हिचं नशीब चांगला आहे ना मायच बुवा आहे ना कायच करा असं डोकं आपटा गोट्यावर एवढं बेकार नशीब आहे माया. सोडणं त्याला आणतो तिले दबत नाही तिलेच मारण तिले तिचा जीव फिव जाईल एखाद्या दिवशी ते मन समाधानी काय सोड हात. तू जाऊ नको मी आणतो त्याला बरोबर तुलेच मारून देईन बरं तू जाऊ नको. असं आहे ना नशिबी बाई त्या तिच्याच मागं लागते. हा मारो काय करू नवरा बायको काहीच करायला लागते माणसाला तर जाऊ पडते. आई तोंडाच्या आवडीत बोलला. हा माय मागं काय लागते अशा बोलला तुम्ही. हा त्याचा भाऊ तसा हाय म्हणून त्याला पाहा लागून आलं ना. तुम्ही कोण अशा बोलता. हा भाऊजी तर मारते रपर मग मी आहे म्हणा असं मारून तर. हा किती मारते भाऊजी त्याले मी म्हणतो काय कधीतरी. तुम्ही तर पाहि ना कशा बोलून आल्या. आजपर्यंत कधीच म्हटलं नाही माय मन दुखते म्हटलं तरी नाही म्हणत मी. तुम्ही कशा बोलून आल्या तर मला समजतच नाही. थोड्याच्या आवडीनं बोल ना उलिशाक. बदमाश असती तर आतापर्यंत काय नाही करून टाकलं घराचा सत्यानाश करून टाकला असता. हो काय भाऊजी कशा बोलते जाऊ नका अजिबात जाऊ नका मी माय पाहून घे. माहिती म्हणते ना ते आहे ना कराले धराले तुम्ही काय जाता मंदात. हा मला काय म्हणून आली होत तोंडाच्या आवडीनं हायच नाही. त्या भाऊजी तसा त्याच मांग राहते. तो दारू पिऊन आला का चालले त्याच्या मांग तू या मांग राहतेस ना. काय लोकायला काय वाटत नाही लाज शरम नाही वाटत तुले. काही झालं का चालली भाऊजी बशी. आताही दारू पिल्याबरोबर आली भाऊजी बशी. आली काय भाऊजी आले विचारा पहिले. हा इथं काकाजी बसले वट्यावर विचार ना काकाजीला मी गेली का भाऊजी आले म्हणून मापाशी. हा मी काही एवढी बदमाश नाही आहे मी काही एवढी हे नाही. तुमचा विचार किती बेकार आहे ताई. हा विचार किती बेकार आहे तुमचा. हा विचार बेकार आहे म्हटलं तुमचा. मी आजपर्यंत माझ्या भावासारखं समजलं भाऊजी असा विचार केला नाही म्हटलं. तुम्ही कशा बोलून आले तोंडाच्या आवडीनं. नाही माहिती तुमचा विचार एवढे थर्ड क्लास आहे म्हणून. हा अशा बोलून आल्या ताई तुम्ही. हा मनाला काय वाटून आलं असं तुम्ही अशा बोलून आल्या तर. बरोबर आहे. हा तू अशी तोंडाच्या आवडीनं बोलू राहिली चांगलं आहे काय असं बोलणं. कशी बोलू राहिली कशी वागून आली समजून नाही आलं तुझे बा. तुझ्या मनात काय पाप भरलं तर बाप्पा डोक्यात तू या मेळावानी बोलू राहिली. काय माय डोळ्यानं थेट दिसते ना. काय म्हणणार आहे मी काय शक नाही धरणार आहे. नेहमी तुमचे तमाशे भांडण झाले का चालले तिच्या मांग. आई एवढ्या गलतफहमी करू नका. मी तुम्हाला माहित नाही की मी कशी आहे म्हणून भाऊजी कशी आहे. तुम्ही अशा बोलून आल्या तुम्हाला काहीच वाटू ते बाहेर बोलून आल्या तुम्ही. आज 4 लोकांना तुम्ही तमाशात दाखवून आल्या ना. ही कमालच वाटून आली तुले जाऊचा शॉक घेऊन आला म्हणजे तू कमालच झाली ना बाई. कशीच आहे तू कशीच नाही. हा एवढ्या वर्षापासून एकत्र राहून आल्या ना अशा बोलता तुम्ही. कशा आहे बिचारे तू मला नवलच वाटून आलं. जाऊले एवढं बेकार पपलवून आली तू. हा किती त्या नवरा किती चांगला तुझी जाऊ किती चांगली तू असा विचार करून आली मला तर तू नवल वाटून आलं. मा विचार नाही तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या माझ्या संगत झालं तसं तुमच्या संगत झालं असतं तुम्हाला खरंच वाटलं असतं. वाटत नाही तर काय नेहमी थेच तमाशे. मी अलग निघतो. मी राहत नाही आता या घरात. मी दुसऱ्या गावले राहिलं जातो इथं राहत नाही. काहीच नाही ते काही शक घ्यायचं कारण नाही. ते काहीच नाही ते तमाशे कायच्यासाठी होय काकू सांगू का तुम्हाला. ते अलग निघासाठी होय. मग पाप माप लावलं का मी अलग निघतो मी मोकळी होतो. काहीच नाही दुसरा प्लॅन लोकांचं नाव बदनाम करायचे. तोंडाला लगन नसले आणि काही बोललं काहीच नाही त्याच्या मनात. ते काही नाही अलग काढायसाठी निघाले तर काही नाही. आपापल्या नशिबानं बरोबर होते. माई बरोबर होती त्याचे बरोबर होते. माई काही अडते काय माई अडत नाही. फक्त एवढंच होईल माझा जीव जाईल ना. मारन तर मारन मलाच मारन. भाऊजी नसले तर मलाच मारन ना. मी नाही घेत त्यांच्या. हा भाऊजी मारतील माझ्या नवऱ्याला माई म्हणाले दुखतेस ना. माझ्या नवऱ्याला एवढं मारते बा भाऊजी असं वाटत नाही काय. जाऊ दे ना जा भाऊजी मदत पडू नका. मी त्याला म्हणत असतो मदत पडू नका मारू नका. तू कोणाच्या बायकोला वाटत असते. हा पण ताईनं एवढा मोठा शक घेतला ना माझ्या मनाला लय बेकार वाटून आलं काकू लय बेकार वाटून आलं. निघ ना म्हणा अलग निघा राहू नका चालल्या जा तुम्ही. तुला किती काही बेकार वाटत असं ना निघ तुम्ही. तर कहून राहू त्याच्यात. त्या नवरा किती बेकार शिया देते बोलते कसा वागते कसा. हा तुले तरी त्या नवऱ्याचं गोड लागते तुले. हा तुला वाटते हे जाऊ बेकार मला म्हणते माझ्या नवऱ्याला म्हणते. हा तुले माहीत आहे यायच्याशी भागत नाही म्हणून तू भाऊजी करता. काहीच नाटक नाही. माझ्या मनात काही शौक आहे नाही. मी काही तुझ्या विचार असा करत नाही.
पण म्या तुले म्हणून दाखवलं, एवढी चूक झाली माई. भाऊजईले बोलते कसा कसा तमाशे करते, मारून फेकते. भाऊजईले मारून फेकत असते काय? लाज शरम वाटते त्याले. उलिसक धरून आपटणं त्याला चांगला माय नसता ना तर पाहिला असता म्या त्याले चांगला दाबून बांधून ठेवला असता. बोलणं लय सोपी आहे, लय कठीण आहे म्हटलं अशा माणसाला हँडल करणं. काही वाटून आलं कशा बोलून राहिल्या, नवऱ्याला मारलं असतं तर काय लागलं असतं, मग कायले जिंदगाने काढा लागले असते नवऱ्या संग. हा ताई, तुम्हाला शोभलं नाही असं बोलणं. तिच्या नशिबी आले ते तरी काय करणार आहे. आता बहुत सगळ्याचं सारायचेच नवरे दारू पेते, कधी कधी पेते जाता. आता काही तमाशेच कराव काय, टाकूनच द्याव काय, करावंच लागते. तिच्याही मायबापाचा विचार तिले करावंच लागून आला ना. तुम्ही कशा बोलता, तिले मारा नसं करा. कोणीच बाई मारत नाही, कोणचीच बाई नाही. ते लय डोक्याच्या वरत गेली तेच बाई मारते. पण तिचे डोक्याच्या वरत पण ते माणुसकीची आहे ना, माणुसकीची असाले म्हणून तर त्याला मारत नाही. नवऱ्याले मुलाचा करते नवऱ्याचा म्हणून तर त्यानं फायदाच घेतला तिचा. तिले वाटते तुझी साथ असली तर बाबा हे होते, ह्या दबन तरी आज नाही उद्या भाऊजी आहे तर मारत नाही बा मले, असं वाटते ना तिले. म्हणून ते भाऊजीची साथ घेते. तू अशी बोलून आली तर तोंडाला लगाम नाही आहे. त्याचं आयुष्याचंच करा, आयुष्याचेच लागले तमाशे भांडणं. मग काही आम्ही मरेपर्यंत यायचं सावडा रास लागत असते. बेकार दिवशी कशी बोलतो तूही मला कमाल वाटून आली. घरातल्या तू अशी बोलू आली बाप्पा, त्या नशिबी आलं असतं त्या काय केलं असतं हेच समजत नाही. तू तर एक दिवस राहिली नसती व अशी बोलू आली. त्या नवरा त्या नशिबानं चांगला निघाला म्हणून तुला एवढ्या गोष्टी सुचून आल्या व तुले तर काहीच वाटून नाही आले. तू तर तुले नवऱ्याने टिकून नाही दिली असती. ते वय म्हणून त्याला वागून तरी आली, तोही वागून आला, नाही तर त्याने नाही वागवली असती, त्यासारखी असती. तर तेव्हा दिलं नाही ना, तेच चांगलं केलं ना मा संगत. माय कोणचं वाईट झालं, माय वाईट होतही नाही, माय वाईट व्हाले. कशा बोलून आले ताई मला, कसं करावं मला काही समजत नाही. लढू नको बाई, लढू नको. ते नसली तरी आम्ही पुऱ्यातले लोक आहे, साथीले त्या संगत पुऱ्यातले लोक आहे. तू टेन्शन नको घेऊ, तुला कोणची गरज पडली तर आम्ही आहे त्या मांग. एवढं केलं त्याईनं, मी असं नाही म्हणत त्याईने केलं ना माया, मी काही अशी म्हणतो करत नाही म्हणून. मी केलं ना त्याचं, मी आणि केलं काय, तो माणूस नाही करत तर मी करतो ना. ते बाहेर त्याची कर्तव्य आजपर्यंत काय कमी पडलं हो ताई. म्हटलं 15 महिनाभर राहते, कोणालाच काही कमी पडू नाही दिलं. मी तरी माय बापाच्या घरी कधी जात नाही, एक दिवसापुरतं जायला नाही भेटत मला. तिच्या मनात पाप असतं ना, ताईच्या मनात पाप असतं ना. 15 महिन्याभर राहिले असते काय, काहीच नाही. त्याला अलग निघायचं आहे, अलग तमाशे होते तर काहीच नाही. मग सारखं म्हणा ना, दुसऱ्याला काही पाप लावा, दुसऱ्याचे किचन उडवणं होय ना जिंदगीवर. किचन उचलायला लोकही तसेच बोलून ना मला, ह्यात बोलून आल्या घरातले तर लोकही बोलून ना मला. हो काकू, तिचंही बरोबर आहे. हे कितल्याला दिवस जाऊन बसते सगळ्याचं, आई बाबाचं, माय बाबाचं तर किती दिवसाची बाजीवर पिकले. आई हे करते काय, नाही तर हिनं कधी केलं बाबाचं एवढे हातपाय धुणं, अंग पुसून देणं, हिनं कधी पुसलं काय माय बाबाचं. करते ते म्हणूनच बोलून आली ना. मी करतो म्हणूनच. ते लय काम करते बा, जाऊ दे, आपली बायको करत नाही म्हणून हिचंही ऐकून घेतो, तिचंही ऐकून घेतो, माय बाप्पाचंही ऐकून घेतो, म्हणूनच करतो ना मी. आणि हे अशी बोलून आली, हिच्या तोंडाला लगाम नसले. आणि काकू मीच बदमाश आहे, असे करून आले तुम्ही, असे बोलून आले. पण तिच्या इकडून भाग घेते, माईकडून घेत नाही तुम्ही, म्हणून तुम्हाला असं वाटते. कधी पाहिलं का ते लढते पडते, तिचंच खरं करते. मीच खोटी पडाले. जा बरं ताई, भांडण वाढू नका, रिकाम्या कामाचं घेणं देणं काहीच नाही. तमाशी दाखवणं हे आणि दोघी जावा एकत्रच राहता. फालतूशी लोकायले तमाशी दाखवून आल्या. होय घरात जा, घरात सगळेजण व्हा घरी, चला बंद करा विषय. हो तिचं बरोबर आहे, चला वा घरात. कोणी जाते मीच जातो. अशी बोलून आली व, एवढी इज्जतदार आहे म्हणून तुमचं घर जाग्यावर आहे आणि तू असे बोलता म्हणजे तुही मला कमालच वाटून आली ना. तू लगाम नसल्यावर बोलली ना.